तर प्रॉपर्टी किंवा जो गुणधर्म तुम्ही लास्ट इयरला पाहिला आहे तो कोणता आहे बाळांनो? प्रॉपर्टी ऑफ, बोलू नका तर लक्ष द्या, प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री ट्रायंगल. मराठी मुलं काय म्हणता येते याला? 30 अंश 60 अंश आणि 90 अंश, 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. हा थेरम तुम्हाला फक्त सम साठी येणार आहे, प्रूफ येणार नाही. त्यामुळे तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर करायची आहे की देयर इज अ ट्रायंगल हुज मेजर्स ऑफ द एंगल्स आर 30 डिग्री 60 degree and one of the angle is a 90 degree. That means this theorem is applicable only in a right angle triangle. हा फक्त काटकोन त्रिकोणातच आहे. म्हणजे इथली कंडिशन काय आहे की अँगलचे मेजरमेंट किती पाहिजे? 30 60 90. जर 30 60 90 असतील तर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे, आपण याच्यात हायपोटेनस कोणाला म्हणतो रे? ते मी सांगितलंय तुम्हाला. हायपोटेनस इज अ साइड अपोजिट टू 90 डिग्री. काटकोन 90 अंशासमोरच्या बाजूला आपण काय म्हणतो? कर्ण असं म्हणतो, हायपोटेनस असं म्हणतो. आणि याच्यातला प्रॉपर्टी आपल्याला इथे दोन गोष्टी सांगितल्या आहेत. कोणत्या रे? नंबर 1 इज साइड अपोजिट टू 30 डिग्री. साइड अपोजिट टू 30 डिग्री इज अ हाफ ऑफ द हायपोटेनस. And second thing is a side opposite to 60 degree is equal to √3 upon 2 into the hypotenuse. याच दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. काय सांगणार आहे मराठी माणूस? 30 अंश कोणासमोरील बाजू आपण न मोजता काढायची आहे. किती असणार आहे ती? कर्णाच्या निम्मी 1/2 गुणिले कर्ण. किंवा 60 अंश जो कोण आहे त्या 60 अंश कोणासमोरील जी बाजू आहे ती किती असणार आहे? वर्गमुळात 302 गुणिले कर्ण. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या प्रशांत 3 बाजूंविषयीची माहिती दिली जाईल. हा त्रिकोण काय करतो? त्रिकोणामध्ये आपल्याला बाकी गोष्टी न करता कुठली पण एक बाजू माहित असली की आपण राहिलेल्या 2 बाजू काढू शकतो. याचा ऍप्लिकेशन तिकडे, याचा उपयोग तिकडे आहे. अलग लक्षामध्ये if a angle has a measures 30 60 90 degree in a triangle, then side opposite to 30 degree is a half of the hypotenuse and side opposite to 60 degree is a √3 upon 2 of the hypotenuse. अलग लक्षामध्ये साइड दोनच आहे. तुम्ही म्हणा सर 90 अंशासमोर तिथं ऑलरेडी हायपोटेनस आहे, कर्ण आहे, म्हणजे तिघा समोरच्या बाजू निघतात. हे लक्षात ठेवा. कर्ण म्हणजे 60 अंशासमोरील 90 अंशासमोरील बाजू आणि बाकी 30 अंशासमोरची तर ती त्याच्या निम्मी असते आणि 60 अंशासमोरची बाजू ही त्याच्या वर्गमुळात 302 पट असते. अलग लक्षामध्ये स्नेहल आपण काय लक्षात ठेवायचं? जर त्रिकोणाच्या 3 कोनांची मापे 30 अंश 60 अंश व 90 अंश अशी असतील तर नंबर 1 30 अंशासमोरील कोणाची बाजूची लांबी ही किती असते? कर्णाच्या निम्मी 1/2 गुणिले कर्ण म्हणजे कर्णाच्या निम्मी. आणि 60 अंशासमोरील कोणाची बाजू किती असते? कर्णाच्या वर्गमुळात 302 पट. आणि कर्ण किंवा हायपोटेनस म्हणजे 90 अंशासमोरची बाजू. आता फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, तुम्हाला एक्झाम मध्ये जे क्वेश्चन येणार 1 किंवा 2 मार्कला ते अशा पद्धतीचे असतील. सपोज दिस इज अ ट्रायंगल ABC इन विच अँगल B, आणि ही साइन माहिती आहे तुम्हाला, फक्त आणि फक्त 90 अंशासाठी असते. सपोज तुम्हाला दिलं की अँगल A आहे 30 डिग्री आणि अँगल C आहे 60 डिग्री आणि असं म्हटलं. आता क्वेश्चन कसा असेल बघा. इन ट्रायंगल ABC, त्रिकोण ABC मध्ये अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री, अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री अँड इफ AC इज इक्वल टू 12 सेंटीमीटर फाइंड AB अँड BC. प्रश्न तुम्हाला असा असणार काय? त्रिकोण ABC मध्ये अँगलची मेजरमेंट दिलं आणि काय विचारलं? जर AC 12 ही बाजू 12 आहे तर राहिलेल्या 2 बाजू काढा. तर त्या ठिकाणी तुम्हाला या प्रॉपर्टीची आठवण आली पाहिजे. मग तुम्ही आन्सर लिहिताना कुठून सुरुवात करणार बघा. ते पण तुम्हाला डायरेक्ट प्रॉपर्टी नाही, अगोदर ते सांगावं लागेल ना की तो ट्रायंगल 30 60 90 वाला आहे. म्हणून इन ट्रायंगल ABC किंवा त्रिकोण ABC मध्ये ह्या तिन्ही कोणांची मापं लिहा.
ए बरोबर 30 अंश, बी बरोबर 90 अंश, सी बरोबर 60 अंश. हा, आता हे लिहिताना क्रम इकडं तिकडं झाला, नो प्रॉब्लेम. आलं का लक्षामध्ये? असं नाही की पहिला 30 लिहायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि असं दिसलं की डायरेक्ट 30 अंशासमोरची बाजू कोण आहे रे? 30 अंशासमोर BC. तुम्ही असं लिहू शकता BC इज इक्वल टू 30 अंशासमोरच्या बाजूला काय लिहितो रे? हाफ इंटू कर्ण AC हायपोटेनस. आणखीन जर तुम्हाला चांगलं उत्तर वाटत असेल तर यू कॅन राईट हिअर काय लिहिणार? साईड अपोजिट टू 30 डिग्री. अगदी वेल अँड गुड होणार. मग बाकी हे परीक्षेत लक्षात ठेवा. इज इक्वल टू च्या खाली इज इक्वल टू यावं, 1/2 च्या खाली 1/2 आणि AC किती आहे बाळांनो? 12. 2 1 जा 2, 2 6 जा. युअर BC इज इक्वल टू 6. तिकडे काय दिलंय का युनिट वगैरे? सेंटीमीटर. तर आपण पण इकडे सेंटीमीटर द्या. 2 मार्कासाठी आलं तर इकडे 1 मार्क आला. आणि राहिलेलं काय रे? आता कोणती बाजू काढायची तुम्हाला? साईड अपोजिट टू 60. 60 अंशासमोरची बाजू कोण आहे? AB. तुम्ही लिहिताना कसं लिहिणार? AB इज इक्वल टू फॉर्म्युला √3/2 इंटू साईड याने AC याने. ती डायरेक्ट व्हॅल्यू लिहिली तरी चालेल, किंवा मला वाटतं अगोदर तुम्ही तो कर्ण लिहा AC, नंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा √3/2 इंटू 12. सो काय आलं रे? 2 1 जा 2, 2 6 जा 12. 6√3 सेंटीमीटर इज द लेंथ ऑफ AB. येते का लक्षात तुमच्या? म्हणजे आता इकडे काय दिला होता रे तुम्हाला? हायपोटेनस दिला होता. राहिलेल्या 2 बाजू काढल्या. मे बी तुम्हाला क्वेश्चन कसा असेल? हायपोटेनस शिवाय एखादी साईड दिलेली असेल, तुम्ही ती बाजू घेऊन बाकीच्या बाजू काढू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, म्हणजे ऍक्च्युली कसं असतं फॉर्म्युल्यामध्ये, आता इथे BC आणि AC याच्यात दोन्हीपैकी एक बाजू दिली की काढू शकणार. आणि ट्रायंगल मध्ये 3 बाजू, त्या तिघांचा काहीतरी संबंध तिकडे आहे. फक्त आपल्याला घेताना मग हाफचा फॉर्म्युला अगोदर घ्यायचा का √3चा, हे डिपेंड्स ऑन गिवन कंडिशन. समजा हा एक ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल है PQR, जहाँ पे Q इज इक्वल टू 90 और आपको A साइड है 30 डिग्री, A साइड है 60 डिग्री, 30 डिग्री 60 डिग्री. A साइड जो दिया है ना वो दिया है 5√3 और ये तीनों फाइंड आउट करना है. चलो क्या करेंगे? पहले तो हमको लिखना जो है, क्या लिखना है? इन ट्रायंगल PQR, एंगल P 30 डिग्री, एंगल R 60 डिग्री, एंगल Q 90 डिग्री. सो बाय, यहाँ पे आप लिख सकते हो प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. मराठी मानव काय लिहायचं? तिथं आपल्याकडून राहिलं ते लिहू शकता इथे सुरुवातीला. बाय प्रॉपर्टी ऑफ. ओके, काय म्हणणार? 30 अंश, 60 अंश, 90 अंश त्रिकोणाच्या गुणधर्मावरून काय करायचं सांगा आता? सांगा ना सुरुवात. या बाजू कोणती माहिती रे? पुन्हा समोरची माहिती रे, म्हणून तो प्रॉपर्टी घ्यावा लागेल. 60 डिग्री वाला प्रॉपर्टी काय आहे? साइड इज √3/2. कोण आहे रे ती बाजू? PQ इज इक्वल टू आपल्या प्रॉपर्टी नुसार काय होणार? √3/2 इंटू PR. PR इज अ हायपोटेनस. आता याच्यात जी व्हॅल्यू माहिती दिली आहे PQ माहिती आहे ना, 5√3 इज इक्वल टू √3/2 इंटू PR. अभी PR का वैल्यू जो निकालना है तो √3/2 साइड चेंज हो गया तो वो मल्टीप्लिकेटिव इनवर्स होगा, गुणाकार व्यस्त होतो. म्हणजे 5√3 इंटू 2/√3 इज इक्वल टू PR. यहाँ पे क्या कैंसिल हो जाएगा? √3 कैंसिल, तो कितना आवे PR? 10 सेंटीमीटर. देखो अभी इसी के जरिए हम क्या कर सकते हैं? रिमेनिंग साइड फाइंड आउट कर सकते हैं. या कैसे लिखना बताओ गौरव? अभी कौन सा साइड फाइंड आउट करना है मुझे? QR. बताओ QR इज अ साइड अपोजिट टू 30. वो तो 30 अंशच्या समोरची बाजू आहे, तो किती असतो? हाफ इंटू कर्ण PR. तो अभी QR पता है? नहीं है. PR पता है? यस. कितना आया? 10. तो आंसर क्या मिल गया? 5. QR इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. येते का लक्षात? अशा पद्धतीने समजा QR जरी दिली असती तरी ते फक्त काय केलं असतं तुम्ही? साइड अपोजिट टू 30 दिली असती. या पद्धतीनं तुम्हाला 30, 60, 90 डिग्री जो थेरम आहे तो यूज करायचा आहे. परत एकदा लक्षात ठेवा, 30 अंशासमोरची बाजू कर्णाच्या निम्मी, 60 अंशासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 302 पट असते.
In a triangle, if the measures of the angles are 30 degree, 60 degree, 90 degree, number one, side opposite to 30 degree is a half of the hypotenuse and side opposite to 60 degree is a root 3/2 of the hypotenuse. या चलो लिखो. इकडे काय काय दिलंय, सुरुवात कशी होणार, लक्षात द्या सगळ्यांनी. इन ट्रायंगल ABC अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, अँगल A इज इक्वल टू 30 डिग्री, अँगल C इज इक्वल टू 60 डिग्री. देयरफॉर बाय यस प्रॉपर्टी ऑफ 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री ट्रायंगल. हे मायनस नाही हा, नाही तर याला मायनस समजाल. काय रे, फर्स्ट ऑफ ऑल साइड अपोजिट टू 30 कोण आहे रे, BC इक्वल टू हाफ इंटू AC डॅश डॅश जर लिहिलं तर छान, साइड अपोजिट टू 30 डिग्री अँगल. व्हेरी नाइस. हाफ इंटू 14 सो 7. देयरफॉर BC इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. पॉसिबल असेल तर त्याला असं हायलाइट करत चला. आणि दुसरा काय रे, साइड 60 च्या समोर सलोनी कोणती बाजू आहे, AB. करेक्ट. AB इज इक्वल टू रूट 3/2 इंटू AC डॅश डॅश साइड अपोजिट टू 60 डिग्री अँगल. सो रूट 3/2 इंटू 14 2 1 जा 2 7 जा 7 रूट 3 सेंटीमीटर इज अ AB. बघा एवढं लिहिलं की तुम्हाला 2 मार्क आहेत. या लिहा बरं. बघा आता काय करायचं आहे, दिलेल्या माहितीवरून, माहिती काय काय दिली आहे, SR 6 दिली आहे, S 90 आणि P 30, म्हणजे राहिलेला अँगल R किती आला, 60 आला. हे आपलं काम आहे. आपण सोडवताना समृद्धी बाळा काय म्हणणार, त्रिकोण PSR मध्ये काय दिसतंय, अँगल S 90 डिग्री, अँगल P 30 डिग्री हा दिलेला नाही, म्हणून म्हणायचं देयरफॉर रिमेनिंग अँगल R इज इक्वल टू 60 डिग्री. आणि मग काय म्हणणार आहे, म्हणून काय म्हणणार, 30 अंश 60 अंश 90 अंश त्रिकोणाच्या गुणधर्मावरून. यस. आता मला सांग, कर्ण माहिती आहे का, हायपोटेनस माहिती आहे का, नाही. पण कोणती साइड माहिती रे, 30 च्या समोरची. हे महत्वाचे. कोणती, SR. मग तुम्ही कोणता फॉर्म्युला लिहिणार, SR इज इक्वल टू हाफ इंटू RP और PR डॅश डॅश करून 30 अंश कोणासमोरील बाजू. दिस इज अ साइड मॅम अपोजिट टू 30 डिग्री. या आता जे माहिती ते लिहायचं प्रशांत. SR माहिती आहे का, हो. 6 इज इक्वल टू हाफ इंटू RP. मग हाफ 2 इकडे आला की काय होणार, मल्टिप्लाय, म्हणजे डिरेक्टली लिहू शकता RP इज इक्वल टू 12. सेमी वगैरे काय दिलंय का, नाही दिलं, सॉरी. काय लिहायचं रे, एकक. सीमावाले लिहितील युनिट्स. हे बघा, एक तुमचं उत्तर मिळालं. सेकंड साठी प्रशांत सांग काय करायचं, 60 समोरील बाजू कोणती, PS. ओके, त्यांनी शब्द दिला तो वापरला तर व्हेरी गुड. PS इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस और RP. या रिझन काय रे बाळा, 60 अंश कोणासमोरील बाजू. इथे ना शक्यतो बाकीची मुलं लिहित नाहीत, म्हणजे इथं लिहिलं की बस झालं, पण तुम्ही हेच लिहित चला. एक थोडंसं आपलं एक वेगळं काम होतं आणि काय जास्त वेळ लागत नाही, आणि आपल्यालाही कळतं ती बाजू कुणासमोरची. ओके, सबस्टिट्यूट कर बाळा. व्हॅल्यू 3/2 इंटू PR आताच मिळालं आपल्याला, किती रे, 12. सो 2 1 जा 2 6 जा. युअर आन्सर इज 6√3 युनिट्स, किंवा तू त्याला काय म्हणणार आहे, एकक. व्हेरी नाईस प्रशांत, हरी अप. सो PS इज इक्वल टू 6√3 युनिट्स और एकक. या डिग्री ट्रायंगल. प्रॉपर्टी ऑफ 45 45 90 डिग्री ट्रायंगल. 45 45 90 अंश त्रिकोणाचा गुणधर्म. म्हणजे 90 आहे म्हणजे तो काय आहे, राईट अँगल तर आहे. पण आता राहिलेले जे अँगल आहेत ना बाबा, ते किती आहे, 45. हा 45 तर हा 45. ऍक्च्युली याला कसला ट्रायंगल म्हणता येईल दुसऱ्या बाबतीत, आयसोसेलेस ट्रायंगल.
समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणचा अर्थ जर दोन कोण समान असतील बालांनो तर त्या कोणासमोरच्या बाजू सुद्धा समान असतात. याच्या समोरची ही बाजू, याच्या समोरची. ऍक्च्युली तो एक ट्रायंगल मधला रूलच आहे. मोठ्या कोणासमोरील बाजू मोठी असते आणि छोट्या कोणासमोरील बाजू छोटी असते. आणि मग याचा अर्थ दोन्ही कोण समान असतील तर त्यांच्या समोरच्या बाजू सुद्धा कशा असतात, समान असतात. आणि इथे आपल्याला काय समजून घ्यायचंय प्रॉपर्टी की त्या दोन कोण समान आले याचा अर्थ विशाल आपल्याला असा कळला की समजा याला नाव जर आपण पी क्यू आर दिलं तर या त्रिकोणामध्ये काय माहिती आहे तुला, तर हे माहिती आहे तुला त्रिकोण पी क्यू आर मध्ये इन ट्रायंगल पी क्यू आर अँगल P इज इक्वल टू अँगल R इज इक्वल टू आहे 45 आणि राहिलेला अँगल जो आहे तो 90 आहे. म्हणजे हा ट्रायंगल कसला आहे, 45 45 90 45 45 90 अंशाचा आहे. तर इथं जर कोण समान आहेत तर याचा अर्थ काय